कांबळे साहेब, आज भारतीय जनता पक्षाला स्थापन 46 वर्ष झाले. आपलं काय म्हणणं आहे, काय शुभेच्छा देणार? 6 एप्रिल 1980 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये पहिलं अधिवेशन झालं आणि त्या दिवशी भारतीय जनता पार्टी हे नाव या पक्षाला दिलं आणि तिथपासून आजपर्यंत म्हणजे 47वा स्थापना दिवस आणि 46वा वर्धापन दिन आज आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते साजरा करतोय. पार्लमेंट टू पंचायत हा भारतीय जनता पक्ष एवढा आज वाढला, एवढा मोठा झाला, तो कार्यकर्त्यांच्या जोरावरती, बूथ प्रमुखांच्या जोरावरती, सर्वसामान्य नागरिक आणि मतदार बंधू भगिनींच्या जोरावरती, राष्ट्रीय विचारधारेने प्रभावित असणारे सगळे कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात. त्यामुळे आज अतिशय लहान असणारा पक्ष आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, देशामध्ये किंबहुना अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि आपण बघत असाल तर ठाणे जिल्हा असेल, मुंबई महापालिका असेल किंवा अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 21 महापौर या महानगरपालिकांमध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा पॉलिटिक्समध्ये डिजिटलायझेशन केलेलं आहे. IT सेल बनवलेली आहे, वॉर रूम बनवलेला आहे आणि त्यामुळे पण भाजपला यश मिळतं. असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी थकत नसतो, कधी दमत नसतो, तो नेहमी पळत असतो, पक्षाच्या कामासाठी धावत असतो, एका विचारधारेने प्रभावित होऊन तो पळत असतो. त्यामुळे नुसत्या IT सेलचा त्यामध्ये सहभाग नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अंगावरती जे काम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने भारतीय जनता पार्टीचं काम करत असतो. IT सेल असेल, वेगवेगळ्या आघाड्या असतील, वेगवेगळे मोर्चे असतील, पक्षाचे वेगवेगळे अंग असतील, या सगळ्यांनी मिळून एक भारतीय जनता पार्टी हा परिवार झालाय आणि सर्वसामान्य लोकांचंही मन आणि मत आता भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असल्यामुळं भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष आहे. आता तुम्ही जर बघत असाल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, हे पायाला भिंगरी, डोक्यावर साखर आणि डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि तोंडात साखर, ही त्रिसूत्री जी आहे आपली, ते वापरून दिवसभर काम करत असतात पक्ष संघटना वाढवण्यासाठी. त्यामुळे यश आहे. यश हे उगाच येत नाही. भारतीय जनता पार्टी उभा राहिली ती त्याग आणि बलिदानात उभा राहिलेली पार्टी आहे. ही अशीच कोणाच तरी येड्या गाबाळ्याने तयार केली आणि पार्टी तयार झाली असं नाहीये. भारतीय जनता पार्टी ही तयार होण्यासाठी, आजची भारतीय जनता पार्टी होण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग आणि भावना, त्यामध्ये त्याग, बलिदान आणि योगदान, वेळ, श्रम, परिश्रम सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. भारतीय जनता पक्षाने वंशवाद मोडला आहे, याबाबत आपण काय सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो? मुळात भारतीय जनता पार्टी वंशवाद किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विषय कधीच भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हता. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सबका साथ सबका विकास, नरेंद्र मोदीजींचे जे सूत्र आहे त्यावर चालणारी पार्टी आहे. इथे एका जातीच्या कार्यकर्त्याला किंवा एका जातीच्या माणसाला कधी ठरा नाही किंवा वंशवादाला तुम्ही म्हणताय तसं खरं नाही. पण ज्याच्यामध्ये कॅलिबर आहे, जो योग्यतेचा आहे, त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान मिळतं. आमच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते आहेत या पार्टीमध्ये, जे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले आणि मोठ्या मोठ्या पदावरती काम केलं. ते फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होतं, इतर पक्षामध्ये होत नाही.